नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत साने गुरुजी यांच्या दुःखी सरोजा या पुस्तकाच्या सफरीवर. आजची कथा नवीन. नाव आहे तो तरुण. मुंबई शहरात एक सुंदर बंगला बांधून तो जहागीरदार राहत होता. तो आता म्हातारा झाला होता, तरी त्याची तरतरी कायम होती. जुने मजबूत हाडपेर होते. घोड्याच्या गाडीतून तो रोज फिरायला जायचा. अजून मुंबईत मोटारी फार झाल्या नव्हत्या. क्वचित एखादी कोठे नमुना म्हणून असली तर असली. घोड्याच्या ट्रामगाड्या होत्या. श्रीमंत लोक बग्गी ठेवीत. या जहागीरदाराला एक मुलगी होती. एका सरदारशी त्याने तिचा विवाह केला होता. परंतु 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात हा सरदार स्वातंत्र्याच्या बाजूने लढत होता. तो प्रयत्न अपयशी झाला. गुलामगिरी झाली. जहागीरदाराचा जावई नाना कारस्थाने करून वाचला. आयुष्य संपले नव्हते म्हणूनच तो वाचला. सासरे जावयाचे एके दिवशी कडाक्याचे भांडण झाले. तुम्ही हे क्रांतीचे मार्ग सोडा. आता ज्यांचं राज्य आहे त्यांची सेवा करा. माझं म्हाताऱ्याचं ऐका. तुम्हा जहागीरदारांचं ठीक आहे, परंतु गरिबांचं काय? उद्योगधंदे बसत चाललेत. बेकारी वाढत चालली आहे. शेतकऱ्यात तर हाहाकार उडाला आहे. कुठं कुठं शेतकऱ्यांचे उठाव होत आहेत. ते बंड करीत आहेत. त्यांची बाजू कोणी घ्यायची? मी गरिबांसाठी उभा राहणार. जावई म्हणाला, तुमचं आमचं पटायचंच नाही. तुम्हाला माझी मुलगी देऊन मी फसलो. तिला तुम्ही सुख लाभू देणार नाही. तुम्ही जाल तुरुंगात, अंदमानात. माझ्या मुलीने काय करावं? तिच्या लहान मुलानं उद्या कोणाच्या तोंडाकडे पाहावं? तुमची मुलगी तुमच्या घरी ठेवा. तुमचा नातू तुमच्याजवळ ठेवा. मी एकटा राहीन. माझं ध्येय व मी जातो मी. असे म्हणून जावई निघून गेला. तो पुन्हा आलाच नाही. त्या जहागीरदाराची मुलगी माहेरीच राहू लागली. तिचा मुलगा तिच्याजवळ होता. म्हातारा नातवावर खूप प्रेम करी. सारी इस्टेट तो नातवालाच देणार होता. नातू मोठा झाला. तो शिकू लागला. त्याच्या अभ्यासाची स्वतंत्र खोली होती. त्या खोलीत सुंदर सुंदर वस्तू होत्या. सुंदर चित्रे होती. नातवाचे नाव दिलीप होते. दिलीप रात्रंदिवस वाचीत बसे. आपला नातू अभ्यास करतो याचे आजोबाला खूप कौतुक वाटे. परंतु दिलीप का अभ्यास करीत होता? त्याला वाचनाचे वेड लागले. विशेषतः इतिहासाची त्याला गोडी होती. जगातील सर्व देशांचे इतिहास त्याने वाचले. जगातील राज्यकर्त्यांचे इतिहास वाचले. हिंदुस्थानचा इतिहास तर त्याने नीट अभ्यासला. तरुण दिलीप क्रांतिकारक झाला. तरुणांचे एक मंडळ स्थापले. त्यात दिलीप प्रमुख होता. दिलीप आर्थिक मदत करी. मंडळाचे ग्रंथालय होते. मंडळाची एक भाड्याची जागा होती. तिथे तरुण जमत, चर्चा करीत. तरुण मुंबईत शहरातील कामगारात जात. मुंबईत नवीन गिरण्या सुरू झाल्या होत्या. कामगारांचे हाल होत होते. बेकार लोकांच्या झुंडी खेड्यापाड्यातून मुंबईत येत व भटकत. हे तरुण त्यांच्यात जात. त्यांच्यात क्रांतीच्या गोष्टी बोलत. या तरुणांच्या बैठकी कधीकधी रात्रभर चालत. दिलीप मग तेथे झोपे. दुसऱ्या दिवशी घरी येई. दिलीप, रात्री कुठे होतास? आम्ही अभ्यास करीत होतो, तो उत्तर देई. प्रकृती सांभाळून अभ्यास कर, असे म्हातारा प्रेमाने सांगे. एके दिवशी दिलीपच्या हातात म्हाताराने एक पत्र दिले. दिलीपने ते वाचले. माझ्या बाबांचं पत्र, तो म्हणाला. हो, ज्यांचं तोंड तू कधी पाहू नयेस असं मला वाटे, त्यांचं पत्र. मला आधी का नाही दिलं? बाबा जिवंत असतील का? मरताना मला भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती? माझे बाबा, मी त्यांना कधीच पाहिलं नाही. तुम्ही ताबडतोब का दिलं नाही हे पत्र? मरतानासुद्धा कमानात अशी अडी धरायची? दिलीप ते पत्र घेऊन बाहेर पडला. त्या पत्रातील पत्त्याप्रमाणे तो गेला. तो जिना चढू लागला. त्याच्याने चढवेना. त्याचे प्राण जणू गळून गेले होते. असतील का बाबा जिवंत? तो वर गेला. तो काय? ती खोली रिकामी होती. माझे बाबा, त्याने टाहो फोडला. तुझे बाबा तुझी आठवण करीत गेले. त्यांचं प्रेत सकाळी नेण्यात आलं.
तुझ्यासाठी लिहिलेलं एक पत्र त्यांच्या उशाशी होतं. हे घे ते पत्र, शेजारचे सद्गृहस्थ म्हणाले. दिलीपने ते पत्र मस्तकी धरलं. ते पत्र त्याने खिशात ठेवले. तो त्या रिकाम्या खोलीत शून्य मनाने बसला. तो इकडे तिकडे बघत होता. कुठेतरी पिता दिसेल असे का त्याला वाटत होते. बाबा कोठे गेले असे हात वर करून तो म्हणे. त्याने त्या खोलीला साष्टांग प्रणाम केला. त्या खोलीत डोळे मिटून तो बसला. पित्याची काल्पनिक मूर्ती का तो घडवीत होता, मनोमंदिरात ठेवू पाहत होता. शेवटी तो उठला. तो पुन्हा आपल्या आजोबांच्या घरी आला. तो आपल्या खोलीत बसला. त्याने आतून कडी लावून घेतली. त्याने पित्याचे ते पत्र अत्यंत भक्तिभावाने फोडले. काय होते त्या पत्रात? चिरंजीव प्रिय दिलीप, बाळ, तुझी माझी भेट होईल की नाही देवाला माहीत, परंतु माझी भेट न झाली तर मरणाऱ्या पित्याची शेवटची इच्छा तुला कळावी म्हणून हे पत्र मी लिहून ठेवीत आहे. तुझ्या पित्याच्या 2 इच्छा आहेत. तू गरिबांची बाजू घेणारा हो, गरिबांसाठी क्रांती करणारा हो, जुन्या रूढी, जुनी समाजरचना यांना मूठमध्ये देण्यासाठी उभा राहा. क्रांतीचा झेंडा हाती घे. दुसरी गोष्ट म्हणजे मागे स्वातंत्र्ययुद्धात लढताना मी जखमी होऊन पडलो होतो. माझ्या अंगावर अनेकांचे मुडदे पडले होते. त्यांच्याखाली मी गुदमरलो होतो. परंतु मध्यरात्रीची वेळ असेल, कोणीतरी त्या वेळेस आले. माझ्या गळ्यातील सोन्याची साखळी काळोखात कोणीतरी काढली. माझ्या अंगावरचे मुडदे त्याने दूर केले. ती साखळी घेऊन तो गेला. तो चोर होता, कोण का असेना, परंतु मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले. हळूहळू उठून मी निसटून आलो. माझे प्राण वाचवणारा तो अज्ञात इसम जर कधी काळी तुला भेटला तर त्याला प्रेम दे. त्याला जरूर पडली तर मदत दे, सहाय्य दे. बाळ, या तुझ्या पित्याच्या 2 इच्छा. आशीर्वाद. गरिबांसाठी झगड, चांगला मोठा हो. ते पत्र दिलीपने कितीदा तरी वाचले. त्याने मनाशी काहीतरी ठरवले. वडिलांच्या सांगण्याप्रमाणे तो वागू लागला. आधीपासूनच तो क्रांतिकारक होता. आता त्याच्या वृत्तीला उत्कटता आली, निश्चितता आली, तीव्रता आली. त्याने कागद, लिफाफे छापून आणले. त्या कागदांवर क्रांतीचा जय असो अशी वाक्ये असत. क्रांती झेंडा छापलेला असे. त्याने पित्याचे ते पत्र एका सुंदर चंदनी पेटीत रेशमी रुमालात गुंडाळून ठेवले होते. त्या पत्रावर तो रोज गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या वाही. त्या पत्राला प्रणाम करी. आजोबाला नातवाच्या वर्तनाचा संशय येऊ लागला. दिलीप अलीकडे घरी फारसा नसे. आजोबांशी किंवा आईशी पूर्वीप्रमाणे तो प्रेमळपणाने बोलत नसे. एके दिवशी आजोबा त्याच्या खोलीत गेले. त्यांनी त्याची पेटी उघडली. तो ते छापलेले कागद, ते छापलेले लिफाफे, क्रांतीचा जय असो वगैरे ती ब्रीदवाक्ये, क्रांतीच्या झेंड्याची ती खून. आजोबा संतापले. ते बिथरले. त्यांनी त्या कागदांच्या चिधड्या केल्या. ते आणखी पाहू लागले. तो ती चंदणी पेटी. त्यांनी ती उघडली. तो रेशमी रुमाल त्यांनी पाहिला. त्यातलं ते पत्र वाचले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जिवंतपणी याच्या बापाला मी जे करू दिले नाही ते त्याने मरताना केले. या पत्रामुळे हा पोरटा बिघडला. म्हाताऱ्याने ते पत्र फाडले. त्याने ती चंदनी पेटी कोपऱ्यात भिरकावली. इतक्यात दिलीप तेथे येऊन उभा राहिला. आजोबा, तुम्ही हे काय केलं? हे पत्र का फाडलं? मला प्राणाहून प्रिय असलेलं पत्र तुम्ही फाडलं. या पत्राच्या नाही, तुम्ही माझ्या चिंधड्या केल्यात, माझ्या शरीराच्या केल्यात. का हा दीर्घद्वेष? माझ्या वडिलांची मरताना तुम्ही भेटही होऊ दिली नाही. पित्याचं उभ्या जन्मात मला दर्शन होऊ दिले नाहीत. माझ्या आठवण करीत माझे बाबा गेले. माझ्यासाठी त्यांचे प्राण घुटमळत असतील, परंतु तुम्ही ते पत्र मुद्दाम उशिरा दिलं. पितापुत्रांची ताटातूट केलीत आणि पित्याची आठवण म्हणून असलेलं हे एक पत्र, ही पित्याची शेवटची इच्छा, शेवटची आशा, तीही पायाखाली तुडवलीत. दुसऱ्याच्या भावना म्हणजे काय कचरा असे का वाटते तुम्हाला? इतकी कशी तुमची कठोर हृदये? श्रीमंतीनं, जहागिरीनं अशी दगडासारखी मनं होणार असतील तर आग लागू त्या श्रीमंतीला. दिलीप थरथरत होता. पित्याच्या पत्राचे तुकडे तो गोळा करू लागला.
दिलीप खाली ठेवते तुकडे, त्यांना काडी लाव. माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे वाग, नाहीतर तुला 10 दिशा मोकळ्या आहेत. आजोबा कररी आवाजात म्हणाले. ठीक आहे, मी जातो. हे पत्राचे तुकडे हीच माझी खरी संपत्ती. ही संपत्ती घेऊन मी जातो. हे अंगातील कपडे तेवढे असू देत, नेसूचं धोतर असू देत, तितकी तेवढी भीक घाला. असे म्हणून दिलीप निघाला. ते पत्राचे तुकडे खिशात घालून निघाला. आजोबा आई यांना सोडून ध्येयाची पूजा करायला तो बाहेर पडला. आजोबा तेथेच उभे राहिले. त्यांनी बाहेर दारात जाऊन पाहिले. त्यांनी रस्त्याकडे पाहिले, परंतु दिलीप केव्हाच दूर निघून गेला होता. पुढील भागाचं नाव आहे भूत बंगला. लिली व वालजी त्या भूत बंगल्यात राहत होती. मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत. तो प्रचंड बंगला होता. त्या बंगल्यात शेकडो खोल्या होत्या. भूते आहेत अशी आख्यायिका होती, म्हणून फारसे कोणी तिथे राहायला येत नसे. तिथे भाडे थोडे असे. बरेच लोक हळूहळू तिथे राहायला येऊ लागले. गरिबांना भूते थोडीच बाधा करणार. दारिद्र्याचे भूत ज्याच्या मानगुटीवर बसलेले, त्याला बाकीची भूते साधी वाटतात. बिराडे बदलता बदलता वालजीही तिथे आला. लिले, तू फार बाहेर जात जाऊ नकोस, घरातच खेळ, घरातच वाच हो, वालजी म्हणाला. तुम्ही सांगाल तसं. तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर, मला निजवता, थोपटता, जणू मी कुकुलं बाळ. मग तू काय मोठी झालीस नाही का? मग नको का थोपटत जाऊ? थोपटा. तुमचा हात म्हणजे आईचा हात. माझ्या आईबापांचा हात मला आठवत नाही. तुमच्या हातात त्यांचं प्रेम आहे. आजोबा, तुम्हाला कोणी नाही? आहे तर, तू आहेस ना. खरंच, तुम्ही व मी, मी आणि तुम्ही. लिले, ते शेजारी कोण आले आहेत राहायला? ते एक गरीब विद्यार्थी आहेत. वकिलीचा अभ्यास करतात. ते गरिबांचं राज्य करणार आहेत. ते सुद्धा एकटेच आहेत. इथं कमी भाडं म्हणून राहायला आले आहेत. त्याच्याजवळ फार बोलत जाऊ नकोस. तुम्हाला जगाचा विश्वास नाही का वाटत? जगात सारं दिसतं तसं नसतं. आपल्याला जपून राहायला हवं बाळ. बरं आजोबा, तुम्ही सांगाल तशी मी वागेन. वालजी व लिली तेथे राहत, परंतु वालजी दिवसभर बाहेर असे. घरी फारसा येत नसे. सकाळी 7-8 वाजता तो बाहेर पडे, मग जेवायला येई, पुन्हा जाई. तो रात्री येई. रात्री लिली निजली म्हणजे तो बाहेर जाई, मग केव्हा तरी येई. त्याने भूत बंगल्यात जागा घेतली होती. तशीच दुसऱ्याकडेही एक जागा होती. त्या जागेतही दिवसाचा काही वेळ तो राही. वालजीच्या अनेक खोल्या, अनेक बिऱ्हाडे, तो सर्व ठिकाणी थोडा थोडा राही. एक वालजी अनेक होई. एके दिवशी सकाळी वालजी बाहेर पडत होता. तो मालक तणतणत होता. एक प्रौढ मुलगी तेथे होती. तिच्या अंगावर चिंध्या होत्या. कोळशाने हात काळे झाले होते. तुम्ही खोली खाली करा. 4 महिन्यांचं भाडं थकलं. हा काय फाजीलपणा, मालक म्हणाला. परंतु बाबा आजारी आहेत. आईलाही काम करवत नाही. काय करायचं? आम्हाला घालवू नका. कुठं जाऊ आम्ही? ती मुलगी म्हणाली. किती द्यायचं आहे तुमचं भाडं? वालजीने विचारले. 4 महिन्यांचं, 20 रुपये, मुलगी म्हणाली. मी देतो हो, जा तू. गरिबांची दैना असते, तो म्हणाला. वालजी जरा बाजूला गेला. त्याने कोटाची शिवण जरा ढिली करून आतून नोटा काढल्या. त्या मालकाला त्याने दिल्या. ती मुलगी आभार मानून गेली. तो मालक वालजीकडे साशंकतेने पाहू लागला. हा मनुष्य चोरबीर तर नाही ना? कोटात असे कसे पैसे ठेवतो, असे त्याला वाटले. त्यांनी पोलिसांना कळवले. पोलीस त्या वाड्याभोवती गिरट्या घालू लागले. वालजीच्या चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट चुकली नाही. त्याने एके दिवशी बिऱ्हाड बदलले. तो अन्यत्र राहावयास गेला. ज्या खोलीत वालजी राहत होता, त्या खोलीत ज्यांचे भाडे त्याने देऊन टाकले होते ते बिऱ्हाड आले. त्या बिऱ्हाडकरूंची आपणास माहिती हवी. त्याला 3 मुली आहेत, एक मुलगा आहे. त्याची बायको आहे. किती दिवस झाले त्यांना मुंबईत येऊन, कोणाला माहीत. अत्यंत दरिद्री अशी त्यांची अवस्था असावी. त्यांच्या खोलीत सामान फार नाही. 1-2 खुर्च्या आहेत, थोडी भांडीकुंडी. त्या मुलीची आई दिसायला उग्र होती आणि त्या मुलीचा बाप तोही भेसूर दिसे. त्या आईबापांना हसताना कोणी पाहिलं नसेल. हसणे जणू त्यांना माहितीच नव्हते. नेहमी दुर्मुखलेली त्यांची तोंडे.
मोठी मुलगी मोलमजुरी करायला जाई. ती असेल 16-17 वर्षांची. तिच्या पाठची असेल 14-15 वर्षांची. तिच्याहून लहान ती 10 वर्षांची आणि मुलगा 7-8 वर्षांचा असेल. ती 14-15 वर्षांची मुलगी आहे ना, ती फार सुंदर नाही, परंतु एक प्रकारचा प्रेमळ भाव तिच्या डोळ्यात आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्याला थोडी मोहकता आली आहे. तो जो तरुण शेजारच्या खोलीत राही, त्याच्याकडे ती सारखी बघत राहायची. एके दिवशी ती त्याच्या खोलीत गेली. एकदम त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली आणि समोरच्या आरशात पाहू लागली. मी वाईट आहे का हो? ती मागं इथं मुलगी राहत असे, तिच्याहून मी वाईट आहे? तिने विचारले. तू केव्हा पाहिलीस ती मुलगी? त्याने विचारले. 100दा पाहिली असेल. तिचा तो म्हातारा श्रीमंत आहे नाही? तिला चांगले कपडे मिळतात. कपडे चांगले असले म्हणजे कुरूप मनुष्यसुद्धा चांगला दिसतो. माझे कपडे हे असे, मी कशी बरं सुंदर दिसेन? परंतु मी का फार वाईट आहे? तू किती वटवट करतेस. मी जाऊ? माझं बोलणं तुम्हाला आवडत नाही का? तुम्ही एकटे आहात. इथं तुम्हाला कंटाळा नाही येत? कोणाशी बोलणार, कोणाशी हसणार? तुम्हाला माणसांचा कंटाळा आहे का? मी आवडत नाही का तुम्हाला? तुमच्या टेबलावर बघा, वस्तू कशा पडल्या आहेत. त्या मी लावून ठेवते. सुंदर सजवून ठेवते टेबल. असे म्हणून तिने टेबलावरची पुस्तके, वह्या वगैरे नीट लावून ठेवले. केरसुनी आणून खोली स्वच्छ केली. तू कशाला झाडतेस? तो म्हणाला. का बरं? खोली स्वच्छ दिसेल. परंतु तू का मोलकरीण आहेस? मोलकरणीनंच काम करावं असं का आहे? घरातली कामं आपण नाही का करत? माझी खोली का तुझं घर? हो. तुझं नाव काय? माझं नाव छवी. छान आहे नाव. आणि तुमचं? दिलीप. ती मुलगी एकदम निघून गेली. दिलीपची खोली जेव्हा जेव्हा उघडी असेल तेव्हा तेव्हा ती यायची. बोलत बसायची. कधीकधी त्याच्या खुर्चीच्या मागे उभे राहून त्याच्या केसांशी खेळायची. एखाद्या वेळेस दिलीप रागे भरे. ती मग ओशाळून निघून जाई. वालजी आणि लिली आता कुठे आहेत? लांब आहेत. अफाट मुंबई शहरात कोणाचा कोणाला पत्ता नसतो. परंतु ती पहा, एक मुलगी हिंडते आहे. ती कोणाला तरी शोधत आहे. कोण हवे आहे तिला? इतक्यात तिला एक उंच मनुष्य दिसला. ती गर्दीतून धावत त्याच्याकडे गेली. तिने त्याचा कोट धरला. तुम्ही मला ओळखलत का? तिने विचारले. हो. कसं आहे तुमचं? भाडं थकलं आहे. आई आजारी आहे. बाबांना दमा लागतो. मी एकटी मोलमजुरी करते. तुम्ही काही मदत करता का? किती हवी मदत? द्याल तितकी थोडीच आहे. त्याने खिशात हात घातला. 15 रुपये होते ते त्याने दिले. त्या मुलीचा चेहरा खुलला. किती तुम्ही उदार. तुला मदत लागेल तेव्हा मागत जा. परंतु तुम्ही कुठे भेटणार? असाच या बाजूला कुठेतरी. ती निघून गेली. तिने घरी आईबापांना ती गोष्ट सांगितली. पुन्हा भेटले तर त्यांना सांग की आमच्या घरी या. त्यांना म्हण की आमच्या आईबापांना भेटायला या. तुम्ही आलात तर त्यांना कितीतरी बरं वाटेल. बाप म्हणाला. कोणत्या दिवशी येणार ते ठरवून ये, आई म्हणाली. काही दिवस गेले. पुन्हा एकदा वालजी त्या मुलीला भेटला. काय गं, कसं आहे तुझ्या आईबापांचं? तुम्ही या ना आमच्या घरी. आमचं कोणी नाही दुसरं. या शहरातून कोणी कोणाचं नाही. इतकी वर्ष झाली आम्हाला येऊन, परंतु कोणाची ओळख ना देख. घरंही कितीदा बदलली. भाडं देता यायचं नाही. रात्री चोरून जायचं निघून. गरिबांची फार त्रेधा बघा. औषध का देत नाही वडिलांना, आईला? घरगुती औषधं असतं. डॉक्टरांची फी कोण देणार? तुम्ही या ना एक दिवस. याल का? येईन एखाद्या दिवशी रात्री. नक्की दिवस सांगा. पुढच्या गुरुवारी रात्री 10 वाजता. बरं या. ती मुलगी घरी गेली. तिने आईबापांना सांगितले की पुढच्या गुरुवारी रात्री 10 वाजता ते येणार आहेत. आईबाप गुरुवारची वाट बघत होते. गुरुवार आला. सायंकाळची वेळ होती. त्या तरुणाच्या शेजारच्या खोलीतील त्या मुली वगैरे आज घरात नव्हत्या. घरात फक्त नवरा बायको दोघे होती. घरात काहीतरी घासले जात होते. घराची दारे लावलेली होती. कशाला धार का लावली जात होती? कुऱ्हाड का कोयता?
विळा का सुरा? का बरे? आज धार का लावली जात आहे? त्या तरुणाच्या कानांवर धार लावणे येत होते. तो चमकला. शेजारच्या त्या नवरा बायकोस त्याने कधी पाहिले नव्हते. ती घरातून कधी बाहेरच पडत नसत. ती छबी त्या तरुणाकडे येई, परंतु अलीकडे बरेच दिवसात तीही फिरकली नव्हती. ते पहा, धार लावणे ऐकू येत आहे. तो तरुण वर पाहू लागला. दिलीपला प्रकाश दिसला. त्या खोलीतील दिव्यांचा प्रकाश होता तो. वरती भिंतीला भोक होते, त्यातून तो प्रकाश येत होता. दिलीपने हळूच टेबल भिंतीजवळ नेले. टेबलावर खुर्ची ठेवली. तो खुर्चीत उभा राहून त्या भोकातून पाहू लागला. कुऱ्हाडीला धार लावली जात होती. जवळच एक भट्टीही पेटली होती. नवरा बायकोचे बोलणेही चालले होते. आज घेतो सूड. इतकी वर्षे वाट पाहत होतो. या तापलेल्या सांडशीने डोळे फोडीन त्याचे, का जीभ भाजू त्याची. या कुऱ्हाडीनं तुकडे उडवू. मला दयामाया नाही, भूत मी. अगं, मी तरुणपणी दरोडेखोरच होतो. त्यावेळेस पेंढारी ढग असत, त्यांच्यात मी होतो. एकदा 57 सालचं ते बंड झालं. त्यावेळेस एक मोठी लढाई झाली. हजारो मुडदे पडले होते. रात्रीच्या वेळी त्या मुडद्यांच्या अंगावरचे दागदागिने पाहायला मी गेलो होतो. एका मुडद्याच्या गळ्यातली साखळी हाताला लागली. त्यांच्या अंगावर 10 मुडदे होते. ते केले दूर. ती साखळी ओढली, परंतु तो मुडदा जागा झाला. ती साखळी घेऊन मी पळालो. तिच्या भांडवलावर तर काढली खानावळ. तुझ्याबरोबर लग्न केलं. पूर्वी माझी खानावळ लढवय्यांची खानावळ म्हणून प्रसिद्ध होती. लोकांना मी खूप गप्पा सांगे. भिंतीवर लढायांची चित्र काढीत असे. पुढं पोलिसांनी बंदी केली, तरी अजूनही मला लढवय्या म्हणून मानतात. मी होतो खुणी, दरोडेखोर. आज पुन्हा तसंच व्हायचं आहे, समजलीस ना? त्या मुलींना सांगितलं आहे की आज घरात कोणी यायचं नाही. तो वालजे आला की त्याला खोली दाखवून तिनं बाहेरच्या बाहेर जायचं, असं हिरीलाही सांगितलं आहे. आज घेतो सूड. त्या मारेकऱ्यांना बोलावलं आहे, ते येतीलच. 4 आहेत. वालजे आला की त्या खुर्चीवर त्याला बसवू, दार घेऊ लावून, तोंडात बोळा टाकू व करकचून बांधून, आणि मग हा लाल सांडस, ही कुऱ्हाड आणि सूड. आज घेतोच सूड. रानातील अपमानाचा सूड. हा सोटा पाहिलास ना, असं म्हणाला. आज म्हणावं, ही कुऱ्हाड बघ, कशी छान धार लागली आहे. तुकडे तुकडे करीन त्या बेट्याचे, हाल हाल करीन. परंतु आधी मुलीचा पत्ता घेऊया त्याच्याकडून. तिला मात्र जिवंत ठेवून छळायचं, समजलीस ना? खानावळवाला कुऱ्हाडीला धार लावता लावता बायकोजवळ असे बोलत होता. दिलीप त्या झरोक्यातून बघत होता, ऐकत होता. तो भयंकर प्रकार पाहून त्याला कसे तरी वाटले. कोण मनुष्य? माझ्या बाबांना वाचवणारा तो हाच का मनुष्य? बाबांनी पत्रात लिहिलं होतं, माझ्या अंगावरचे मुडदे एकाला दूर केले, मला हवा मिळाली, माझे प्राण वाचले. हाच तो मनुष्य चोरी करायला रणांगणावर गेला, परंतु नकळत बाबांना वाचवता झाला. शूरांच्या अंगावरचे कपडे लत्ते नेणारा मांग लांडगा, परंतु त्यानं बाबांना वाचवलं. आणि बाबांनी सांगितलं आहे की त्याला प्रेम दे, सहाय्य कर. हा तर आज इथं कोणाचा तरी हालहाल करून वध करणार आहे. माझं कोणतं कर्तव्य? पोलिसांना वर्दी देणं ही. दिलीपने पोलिसांना सारे सांगितले. तो घरी परत आला. त्याने आपले पिस्तूलही तयार करून ठेवले. जर पोलीस वेळेवर नाही आले तर झरोक्यातून गोळ्या घालण्याचे स्थाने ठरवले. रात्र होत आली. भूत बंगला भूतासारखा दिसू लागला. 10 वाजायची वेळ होत आली. ते पहा, कोणीतरी 4 बुरखेवाले त्या खोलीत गेले आणि तो वालजी येत आहे. हिरी बाहेरच उभी आहे. इकडे इकडे, या खोलीत. इकडे राहतो आम्ही आता. याच खोलीत मीही राहत असे. खरं का? हो. 3ऱ्या मजल्यावरची खोली. रस्त्यावरच्या खिडकीतून लिली नेहमी गंमत पाहायची. तिला मी बाहेर जाऊ देत नसे. मग ती नेहमी खिडकीतच बसे. ती खोली. मी बाहेर जाते जरा, तुम्ही जा आत, असे म्हणून ती हिरा बाहेर गेली. वालजीने दार उघडले. घोंगड्या पांघरून नवरा बायको बसली होती. काळोख्यात कोपऱ्यात ते बुरखेवाले होते. या या, बसा खुर्चीवर.
नवरा कणत म्हणाला. सारखी दोघं आजारी आहोत. पांघरायला नाही. ही भट्टी ठेवली आहे पेटवून. पोरं भीक मागायला गेली आहेत. आणतील तुकडे तेव्हा शिळपाकं खायचं, बायको रडत म्हणाली. ते दार घ्या लावून. वारा नाही सहन होत, नवरा म्हणाला. वालजीने दार लावले. ते उघडेल वाऱ्याने, कडी लावा, बायको म्हणाली. वालजीने कडी लावली. तो खुर्चीवर बसला. खिडकीतून बघत होता. इतक्यात ते चारी बुरखेवाले उठले. त्यांनी त्याच्या तोंडात बोळा घातला. भराभरात त्यांनी त्याला दोरखंडाने आवळले. खुर्चीला बांधले. ती नवरा बायको त्या कामात सामील झाली. झरोक्यातून तरुण दिलीप पाहत होता. त्याने पिस्तूल धरून ठेवले होते. ते पिस्तूल मारावयाचे धैर्य त्याला झाले असते का? पित्याचा जीव वाचवण्यावरच का गोळी झाडायची? त्याच्या मनात काहूर माजले होते. तो पाहत होता तो भेसूर प्रकार. भट्टीतील निखारे फुंकले गेले. त्या निखाऱ्यांचा लाल प्रकाश खोलीत पसरला. दिवा तर मिणमिण करीत होता. भट्टीत सांडस होता. तो लाल लाल झाला होता. तुम्ही ओळखलत का मला? तो खानावळवाला मी. लिलीला छळणारा तो मीच. जरा नीट बघा माझ्याकडे. पटली ओळख? रानात मला दरडावलं. लाल डोळ्यांनी पाहिलं. त्या लाल डोळ्यात आता हा लाल सांड जाणार आहे. मी शब्दांनी बोलत नसतो, कृतीनं. मी डाकू आहे, खुणी आहे. सूड घेतो. परंतु आधी त्या मुलीचा पत्ता सांग. ती कुठं आहे ते सांग. तो लाल सांडस हातात घेऊन खानावळवाला खुर्चीसमोर उभा राहिला. बोल, तिचा पत्ता सांग. तोंडातील बोळा थोडा वेळ काढण्यात आला. वालजीने पत्ता सांगितला. खानावळवाला बाहेर गेला व त्याने शिळ घातली. एकदम हिरी आली. त्याने हिरीला त्या पत्त्यावर जाऊन तेथे ती मुलगी आहे का बघ म्हणून सांगितले. तो पुन्हा खोलीत आला. परंतु दार लावायचं राहिले, म्हणजे कडी लावायची राहिली. पुन्हा बोळे घातले गेले. तुझ्या त्या लिलीचे हाल करीन. रोज चापकांनी फोडीन तिला. तिला ठार नाही मारणार, जिवंत ठेवीन. हाल करण्यासाठी जिवंत ठेवीन. तुझे तर तुकडे करायचे आहेत. हे पहा, 4 दोस्त आहेत. ते तुझी खांडोळी करतील. मी लाल सांडसानं डोळे भाजीन. तुझी लांब जीभ भाजीन. खानावळवाला जरा थांबला. खोलीत भीषण शांतता होती. वालजी हलू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. तो सिंह अडकून पडला होता. परंतु त्याच्या डोळ्यात निर्भयता होती. दाराशी हिरी आली. बाप बाहेर आला. त्या पत्त्यावर लिली भेटली नाही. त्या पत्त्यावर कोणीच राहत नाही असे तिने सांगितले. ती निघून गेली. बाप संतापाने घरात आला. हरामखोरा, फसवतोस काय? बोल, लिली कुठं आहे? बोल. त्याच्या तोंडातील बोळा काढून खानावळवाल्याने विचारले. अरे जा रे माकडा. ती लिली का तुझ्या हाती मी लागू देईन? माझे तिळावडे तुकडे केलेस तरी चालेल. लिलीचा, त्या अनाथ मुलीचा पत्ता मी सांगणार नाही. मला काय त्या लाल सांडसाची भीती दाखवतोस? मला भीती दाखवतोस? असे म्हणून वालजीने दोरखंडातून हात एकदम मोकळे करून खानावळवाल्याच्या हातातील तो लांब सांडस ओढून घेतला. हे बघ, या लाल सांडसानं मी माझं अंग स्वतः भाजून घेतो बघ. हा बघ, माझ्या देहावर ठेवतो बघ. असे म्हणून वालजीने खरोखरच तो लाल फाळ खांद्यावर ठेवला. सुरू झाले. चरबी जळू लागली. दिलीपला ते दृश्य बघवेना. इतक्यात शिट्ट्या झाल्या. पोलीस आले. दार उघडून आत आले. खानावळवाल्याला, ते 4 साथीदार, ती बाई, सर्वांना एकदम पकडण्यात आले. पोलीस अधिकारी आत आला. तो खुर्चीवर त्याने कोणाला पाहिले? वालजी. समुद्रात मेलेला वालजी. त्या शहराचा अध्यक्ष. वालजी मेला नाही तर अजून. वा, तुम्हीही सापडलात. ठीक. योगायोग तुमचा आमचा. याच्या दोऱ्या मोकळ्या करा. मागं ते आपण होऊन स्वाधीन झाले होते. ते चोर असले तरी ते थोर आहेत, तो पोलीस अधिकारी म्हणाला. वालजी मोकळा झाला. तो पोलीस अधिकारी बाहेर खुर्ची टाकून बसला होता. त्याच्यासमोर खोलीतील एकेकाला जबानीसाठी नेण्यात येत होते. इतक्यात त्या मुलीही आल्या. त्यांनाही पकडण्यात आले. ते 4 खुनी, खानावळवाला, त्याची बायको आणि हिरी
या सर्वांना हातकड्या घालण्यात आल्या. छबी, तिची लहान बहीण व भाऊ यांना सोडण्यात आले. आता त्या खुर्चीतील माणसाला आणा, अधिकारी म्हणाला. पोलीस आत आले. तो वालजी कुठे आहे? तेथे वालजी नव्हता. तो भूत बंगला होता. भूताटके झाली की काय? कोठे गेला वालजी? तो अधिकारी आत आला. तो खिडकीतून दोरखंड खाली सोडलेले आढळले. सारे स्पष्ट झाले. वालजी पळून गेला होता. क्षणभर ते सारे पोलीस व तो अधिकारी चकित झाले. परंतु तो अधिकारी निघून गेला. पोलीस त्या कैद्यास घेऊन गेले. त्या अधिकाऱ्याने सर्व शहरभर घोडेस्वार पोलीस पाठवले. त्या रात्रीच्या वेळी घोडेस्वार हिंडू लागले. वालजीचा शोध घेऊ लागले. नाक्यानाक्यावर पोलीस होते. वालजी घरी गेला. त्याने झोपलेल्या लिलीला उठवले. तिला उचलून तो एकदम निघाला. तो ज्या रस्त्याने जात होता तिकडून घोडेस्वार येत होते. तो पुन्हा वळला. एका पुलाखाली लपला. पुन्हा बाहेर पडला. एका अज्ञात रस्त्याने तो निघाला. फारशी रहदारी तिकडे नव्हती. पुन्हा घोड्यांच्या टापांचा आवाज. वालजी पळत सुटला. रस्त्याच्या डाव्या बाजूला लांबच लांब भिंत होती. तिला पाठकुळीस घेऊन कंदिलाच्या खांबावर तो चढला. लिले, त्या भिंतीवर चढ, तो म्हणाला. भिंतीकडे पाठ करून तो कंदिलाच्या खांबावर चढला होता. लिलीने भिंत पकडली. नंतर तोही भिंतीवर चढला. त्याने खिशातील दोरी लिलीला बांधून तिला खाली सोडले. त्याने उडी टाकली. भिंतीजवळ आत दोघे बसली होती. लिले, लागलं नाही ना कुठं? त्याने हळूच विचारले. नाही, ती त्याला बिलगून बसली. श्रोते हो, आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. विजया राजाध्यक्ष यांची उत्तरार्ध या कादंबरीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ती कादंबरी जरूर ऐकावी. तुम्हाला नक्कीच आवडेल.